वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माणसाच्या जीवनाचा उद्धार आणि परिवर्तन होतं ना, त्याच्यामध्ये काही अन्य कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे बहुता सुकृताची. पाठीमागचं काही संचित असेल तर परमार्थाची बुद्धी होते, नाही तर होत नाही. परमार्थाची संधी वेगळी आणि बुद्धी वेगळी. धृतराष्ट्राला परमार्थाची संधी होती का नाही? गीता. आणि सांगतंय कोण? भगवान श्रीकृष्ण. गीतेसारखं तत्त्वज्ञान सांगणारा भगवान श्रीकृष्णासारखा बाप बाप ग्रंथ गीता जे वेदे प्रतितो श्रीकृष्ण वक्ता असे भगवान सांगतात. गीतेसारखं तत्त्वज्ञान गीता ऐकण्यासाठी कुरुक्षेत्रावर आकाशामध्ये अनेक ऋषीमुनींनी गुप्तपणानं दाटी केली होती. त्यांनी भगवंताला सांगितलं की आम्हाला तुमच्या तोंडातली वचनं ऐकायला परवानगी द्या. आणि धृतराष्ट्राला ऐती घर बसल्या राजमहालात, पण पचली नाही. नाही पचली. तो म्हणला संजयाला, कशाला बा वाडीचार लावल्यास राहा, मी तुला युद्धाचं विचारलं, हे कशाला सांगतोस? संधी आली पर बुद्धी कुठे आहे? बुद्धी नाही. आम्ही कोणाच्या घरात गेलो ना तर लोक आम्हाला सांगतात, तात्या हा नातू आहे ना लय गोड भजन करतो, म्हणा विठ्ठल 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 म्हणलं की तो नाचतो. पण रोज नाचतो, आमच्या पुढे नाचत नाही, कारण आम्ही नवीन असतो ना. ते मुलगा नवीन माणसापुढे बुजतं जरा थोडंसं, नाही नाचत, आमच्या तोंडाकडे बघतो. मग आम्ही त्याला म्हणतो, म्हणा की म्हणा ना विठ्ठल 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 म्हणा. मग आजोबा काय म्हणतो माहिती आहे का? आजोबा त्या नातवाला म्हणतो, म्हण की महाराज काय म्हणतात ते म्हण. काय म्हणतो? हा, विठ्ठल विठ्ठल तोंडात येत नाही. काय म्हणतो? म्हण की महाराज काय म्हणतात ते म्हण. ह्याला म्हणायचं संधी आहे पण बुद्धी नाही विठ्ठला. हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी मलो पदवा म्हणती काही मागा, म्हणती काही मागा, हे चिले गा पांडू गा पांडू. हरिजनासी भेटी जाताना 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 हा म्हणती काही मागा, म्हणती काही मागा, हे तिथे गा पांडुरंगा पांडुरंगा. हा तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी. ओ मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची गा पांडुरंगा, हेची पांडुरंगा, हेची गा
विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय लगेच हरिदासाचे घर हरिदासाचे घरे मज उपजवा जन्मांत मज उपजवा जन्मांत मज उपजवा जन्मा मनसी काही मागा मनसी काही मज मज उपजवा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची पांडुरंगा मनसी काही मागा मनसी काही मागा हॅलो हॅलो बोला पुल्लर श्री विठ्ठला 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 बोला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठ्ठला 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 हरिदासाचे घरी मधोपदवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पण हरिजन संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करे चरणागंगा ज्यांच्या कृपा झाले कसे का विचारू ज्यांच्या कृपा झाले कसे बाबाजी सद्गुरु दास हरिदासाचे घरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
हरिदासाचे घरी मजोपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. वैकुंठवासी भीमराव आप्पासाहेब माने देशमुख म्हणलं पाहिजे ना. हां, माने म्हणलं पुढे देशमुख. तर त्यांची पुण्यतिथी आहे 27 पुण्यतिथी आहे. खरं म्हणजे एकादशीचा दिवस आहे. बहुतेक वेळेला जमत नाही, पण आपलं भाऊंची मिठी बी जरा थोडीशी चांगलीच असते. म्हणजे ते शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. त्यामुळं कालपर्यंत नक्की नव्हतंच. जरा कामही असतात तिकडं. ते काल बाप्पा म्हणले नाही काही बी करा पण 1 तासभर करा. असो, तेव्हा ही खरं म्हणजे भाग्य आहे. आपल्या वडिलांची जी सेवा आहे ना, ती सेवा अव्याहत करावी. त्याच्यामध्ये खंडन नाही पाहिजे. आपल्या हयातीपर्यंत, दौलत भाऊ बापूंच्या नानाच्या हयातीपर्यंत. नंतर मग ते पुढचं पोरांचं कर्तव्य आहे. त्याने आजोबांची करू किंवा न करू, पण पुढं आहे. आता हे वकिलाबाच्या आम्ही आजोबाची पुण्यतिथी करत होतो, ती दरवर्षी करायचो. ते चैत्र वद्य द्वितीया आहे का नाही, तुम्हाला बी लक्षात नसेल, माझ्या लक्षात. चैत्र वद्य द्वितीया नंतर तात्या गेले. माझा तात्यांची पुण्यतिथी ती सुद्धा अशी अडचण नेमकी आषाढी एकादशीलाच आहे. पण असो, चला, आपण सगळे वारकरी संप्रदायातली मंडळी आहात आणि संस्काराची आहात. विशेष म्हणजे देहूकरांच्यासारख्या एका चांगल्या फळ्यावरची मंडळी या भागात आहेत, मला माहीत आहे. तेव्हा असे हा सगळाच भाग तुमच्यापर्यंत पाक सराटीपर्यंत तिकडं सगळा. बाकी या भागामध्ये टाळकऱ्यांची अडचण पडत नाही. अन्य ठिकाणी टाळकऱ्यांची अडचण पडते. आमच्या कराड भागात ऊस लय मोठा आहे. आमच्यासारखं ऊस कोणाकडे नाहीत, खरंच नाही कोणाकडे. आणि आमच्यासारखं पाणी महाराष्ट्रात नाही, सगळ्या महाराष्ट्रात एवढं पाणी आमच्याकडे आहे. नुसते आमच्या कृष्णा नदीला 12 नद्या मिळतात कराडपर्यंत. कधीच कृष्णेचं पाणी कधीच. आणि तुम्हाला सांगितले तर आजोशक्ती वाटेल, पण खरं आहे की एकरी 120 टनाचं ॲव्हरेज आमच्याकडे शेतकरी अजून घेतो बरं का. एकरी अडसाली. आमचा मोठेपणा सांगायचा नाही तुम्हाला, पण ते आमच्याकडं ऊस भरपूर आहे, पण टाळकऱ्यांचा दुष्काळ आहे. टाळकरी नाहीत, भजन नाही हो. एकदा सप्ताह झाला की साहित्य बांधून जे ठेवतात ते पुढच्या वर्षी सप्ताह सुरू करताना बघतात कोणाच्या घरात आहेत. मी सांगणार आहे ते तुम्हाला खोटं वाटेल, पण खरं आहे. आमच्याकडे एक कोयनेच्या तिकडं गमेवाडी नावाचं गाव आहे. लई दिवसाची गोष्ट आहे, 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 72 सालची. ते तिथं आम्ही कीर्तनाला गेलो. आप्पाबाचं कीर्तन. आम्ही आपलं साथीला जायचो. गेल्यानंतर जेवणं झाले, आपलं इकडल्या तिकडे गप्पा झाले. 9 झाले, 9:30 झाले. हा म्हणलं कीर्तन सुरुवात करा की लवकर. तरी होईना. म्हणलं काय प्रॉब्लेम काय. म्हणले प्रॉब्लेम जरा महत्त्वाचा झाला आहे. म्हणले काय झालं आहे. म्हणजे विनाच नाही. आता बघा, असं केलं पुण्यतिथी काय केलं, विना नाही तर निमंत्रण कसं दिलं तुम्ही. अहो म्हणले निमंत्रण दिलं, सगळं झालं, विना कालपर्यंत होता. हा ना, मग कालचं ते म्हणले काल आमच्या गावात झालं नाटक. आणि ते नाटक होतं कौरव पांडवाचं. पण त्या भीमाला नव्हती कथा. पण भीमाच्या हातात काय दिलं. आणि ते द्रौपदीच्या वस्त्राला हात घातल्यावर भीमाला राग आला ना. त्या भीमानं गदा आपटली, पण किती जोरात आपटायची. ते भीम म्हणजे पैलवान. पैलवान म्हणजे डोक्यात मेंदू, डोक्यात नाही गुडघ्यात. त्यामुळे त्यानं जरा आजायची, त्यानं विना एवढ्या जोरात आपटला, विनाच संपला. घडलेलं सांगतोय. गमेवाडी गाव आमच्या ध्यानात आहे.
तर तुमच्या भागात संस्कार आहेत आणि म्हणून मी अभंग बी तसाच घेतला की संस्काराचा. हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी, मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे, काही मागा मग उपजवा जन्मांतरे, मग काही मागा हरिदासाचे घरी. तुकोबाराय सांगतात आम्हाला हरिदासांच्या घरामध्ये जन्म का द्या. माणसाच्या जीवनाचा उद्धार आणि परिवर्तन होतं ना, त्याच्यामध्ये काही अन्य कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे बहुता सुकृताची. पाठीमागचं काही संचित असेल तर परमार्थाची बुद्धी होते, नाही तर होत नाही. परमार्थाची संधी वेगळी आणि बुद्धी वेगळी. धृतराष्ट्राला परमार्थाची संधी होती का नाही? गीता. आणि सांगतंय कोण? भगवान श्रीकृष्ण. गीतेसारखं तत्त्वज्ञान सांगणारा भगवान श्रीकृष्णासारखा बाप बाप ग्रंथ गीता जे वेदे प्रतितो श्रीकृष्ण भक्ता असे भगवान सांगतात. गीतेसारखं तत्त्वज्ञान गीता ऐकण्यासाठी कुरुक्षेत्रावर आकाशामध्ये अनेक ऋषीमुनींनी गुप्तपणानं दाटी केली होती. त्यांनी भगवंताला सांगितलं की आम्हाला तुमच्या तोंडातली वचनं ऐकायला परवानगी द्या. आणि धृतराष्ट्राला ऐती घर बसल्या राजमहालात, पण पचली नाही, नाही पचली. तो म्हणला संजयाला कशाला बा वाडीकर लावल्यास राहा, मी तुला युद्धाचं विचारलं हे कशाला सांगतोस. संधी आली बरोबर, बुद्धी कुठे आहे? बुद्धी नाही. आम्ही कोणाच्या घरात गेलो ना तर लोक आम्हाला सांगतात तात्या हा नातू आहे ना लय गोड भजन करतो, म्हणा विठ्ठल 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 म्हणलं की तो नाचतो. पण रोज नाचतो, आमच्या पुढे नाचत नाही, कारण आम्ही नवीन असतो ना. ते मुलगा नवीन माणसापुढे बुजतं जरा थोडंसं, नाही नाचत, आमच्या तोंडाकडे बघतो. मग आम्ही त्याला म्हणतो म्हणा की, म्हणा ना विठ्ठल 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 म्हणा. मग आजोबा काय म्हणतो माहिती आहे का? आजोबा त्या नातवाला म्हणतो म्हण की महाराज काय म्हणतात ते म्हण. काय म्हणतो? हा विठ्ठल विठ्ठल तोंडात येत नाही, काय म्हणतो? म्हण की महाराज काय म्हणतात ते म्हण. ह्याला म्हणायचं संधी आहे पण बुद्धी नाही विठ्ठला. बुद्धी का नाही? संचित नाही, दुसरं काय? अन्याय तो त्याचा नवे वाय चाळा, अन्याय तो त्याचा नवे वाय चाळा, माय बापे वेळानं सागिली, किती सूक्ष्म चिंतन आहे तुकोबाराने, किती सांगितलं सांगा. आई वडिलांनी संयोगाच्या वेळेला वेळेचं बाण ठेवलं नाही तुकोबारा म्हणतात. बापरे, आय कसा. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये एक कथा आहे, सगळी सांगत नाही, मोठी आहे. कश्यप ऋषींच्या 13 पत्न्या, त्यात एक पत्नी होती तिचं नाव होतं दिती. पण ती पत्नी होती जरा असंतुष्ट. पत्नी संतुष्ट पाहिजे. पत्नी ज्याच्या घरात संतुष्ट आहे त्याच्या घरात सुख आहे. नुसत्या फर्निचरवर सुख नाही, त्याच्या नादाला लागू नका तुम्ही. तुमच्या भ्रामक कल्पना आहेत. POP करा, डेकोरेशन करा, खिडक्या काय म्हणतात त्याला आबा, स्लाईड विंडो आहे ना, स्लाइडिंग विंडो. हां, फरशी पार्टेक्स बसवा, नाही तर वाटेल ते बसवा. फर्निचरवर सुख नाही, तुम्हाला कोणाला माहीत नाही.
मुकेशभाई अंबानीची आई, सर मुकेशभाई अंबानीची आई खापराच्या तव्यात चपात्या करून खाती. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्या लक्षात आलं की खापर चांगलं आहे. जाता पलीकडे मागं जाताला काय करता. मनुष्य परत रिव्हर्समध्ये येतो ना आपोआप. सुख तुमच्या घरातल्या वस्तूवर नाही आलो. सुख आहे तुम्हाला संतुष्टता किती आहे. इदं मे स्यात् इति इच्छा कामशब्देत. इंदोरला गेला तर इंदोरला एक शीश महल बघण्यासारखा आहे. काच महल बघण्यासारखा आहे. सगळा महलच काचेचा आहे. भिंतीसुद्धा काचेच्या आहेत. आम्ही एकदाच बघितलं, परत नाही गेलो. तर त्या शीश महलामध्ये एक बाहुली आहे. ती बाहुली बी काचेचीच आहे, पण ती अशी विचित्र बनवलेली आहे की त्या बाहुलीचा हात असा सरळ असतो समोर आणि तिचं तोंड असं उघडलेलं आहे कायम. मग आपण काय करायचं, आपल्या खिशातला रुपये काढायचा आणि त्या हातावर ठेवायचा. रुपये हातावर ठेवला की ॲटोमॅटिक सवय, ॲटोमॅटिक त्याच पद्धत आहे. रुपये हातावर ठेवला की तिचा हात असा तोंडात जातो आणि हातातला रुपया तोंडात पडतो. आणि बाहुलीच काचेची असल्यामुळं हात पडलेला आपल्याला बाहेरून. एकदा रुपये पडला की हात परत असाच. मग काय करायचं, परत दुसरा रुपये ठेवायचा. हात तोंडात गेला रुपयात, परत काय करायचं, तिसरा रुपया. असं कुठं पण करायचं. आपला मूर्खपणा लक्षात तेच तर करत असेल. तुम्हाला उल्लू करण्यासाठी काढले ते. हात पसरी जिने धिग त्याचे. लोक आम्हाला आवर्जून सांगतात, तात्या मुलगी दिली RTOला. मी म्हणलं RTOमध्ये का भिकाऱ्याला मुलगी दिली काय. प्रत्येक गाडी पुढे पैसे मग ते करायचं काय. तर जिची संतुष्ट नाही, तिला मुलगं झालं नाही, मग ती कश्यप ऋषी महाराज मला मुलगा होत नाही. अगं मूल होणं काय नाही, तुम्ही माझं ऐकतच नाही. म्हणजे असं कसं. मग तुमचं माझं प्रेमच कमी. कोण म्हणतं. मग म्हणली प्रेम आहे ना. आहे. मग आत्ता मला संग करा चला. असं व्हायचं कसं आहे. ती वेळ होती संध्येची, संध्याकाळची, सूर्यास्ताची. अगं संध्येच्या वेळी भोग घ्यायचा नसतो. ते म्हणले मला सांगू नका. कश्यप ऋषींनी नाईला जाणं संध्याकाळी संध्येच्या वेळी आपल्या पत्नीला भोग दिला. परिणामतः 2 असे राक्षस निर्माण झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. पण हे लक्षात घ्या, आम्हाला एका कीर्तनकारांनी खाजगी सांगितलं. प्रामाणिक कीर्तनकार, लय प्रामाणिक, म्हणजे इतकं प्रामाणिक नसावं कीर्तनकार, खरंच प्रामाणिक. म्हणले तात्या काय म्हणले, मुलगा असा लव्ह मॅरेज केलं पोरानं. पण त्याने इतकं सांगितलं मला, म्हणले मी चिंतन केलं की आपलं काही चुकलं आहे का. तर म्हणले माझं चुकलेलं बी नाही, मग असा मुलगा का झाला. किती सूक्ष्म चिंतन सांग. जाऊ द्या. विषय काय, माय बापे वेळानं साधी. तुकोबाराय सांगतात, पाठीमागचं बीज चुकलेलं देवा असं आहे. पण पहिली गोष्ट तुमचा उद्धार होण्यासाठी प्रारब्ध, दुसरी गोष्ट प्रयत्न, तिसरी गोष्ट संस्कार, आणि चौथी गोष्ट संगती. नुसता प्रारब्ध नुसतं प्रयत्न नाही. भरत राजानं प्रयत्न केला आहे, पण तरीसुद्धा उद्धार नाही झाला. हरणाच्या जन्माला प्रयत्न आहे, संगत नाही. आता दुसरं आहे का, आज्या मेळाचं प्रारब्धही नाही आणि प्रयत्नही नाही. पण योगायोगानं संत भेटले तर त्यांनी सांगितलं याच्यानंतर जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. इथं प्रारब्धही नाही, प्रयत्नही नाही, पण संगत आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, काही माणसं बोलताच घरात भांडायला लागली की मी तुमच्या घरात जन्माला आलो हे माझं पाप आहे असं म्हणतात. पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू ते म्हणायचे मी भारतात हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझं पाप आहे.
ते धर्म हिंदू धर्म माझे बिलकुल नाही. त्यांचे सगळे संस्कार नेहरूकृती सगळे. नेहरू नुसते नास्तिक नव्हते, पक्षपाती होते. त्यांचा नास्तिकपणा हिंदूपुरताच मर्यादित होता, मुस्लिमांच्याकडे नव्हता. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. लोकसभेमध्ये मेमोरियल महात्मा गांधींनी आगाऊपणा करून ठेवला होता, त्यांना 55 कोटी द्या म्हणजे नाही का. मेमोरियल हा विषय निघाला, गरमागरम चर्चा. तर नेहरू नेहमी मेमोरियलचीच बाजू घ्यायचे ना. तर नेहरू रागारागानं काय म्हणले सरदार वल्लभभाई पटेलांना, दे हॅव ऑल्सो नॅशनॅलिटी. तुम्ही मुस्लिम म्हणतात, त्यांना राष्ट्रीयत्व नाही का, त्यांच्याकडे राष्ट्रीयत्व नाही, असं रागारागानं बोलले. तर लोकसभेमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी लोकसभेमध्ये नेहरूंच्या तोंडावर हे वाक्य सांगितलं होतं की नाऊ ओनली यू आर द नॅशनल मेमोरियल इन इंडिया. त्यांनी सांगितलं नेहरूंना, आत्ता भारतात भारतीय मुस्लिम एकच आहे, तुम्ही विठ्ठला विठ्ठला. माझा विषय आहे की जीवनामध्ये संगती महत्त्वाची आहे देवा. म्हणून संगती. आता एक लक्षात घ्या, मी काय सांगितलं, आईवडील कोण आहेत हे तुम्ही ठरवू शकत नाही. कोणत्या जातीत जन्म घ्यायचा तुम्ही नाही ठरवू शकत. भले तुम्ही जात बदला ते काही प्रश्न नाही. कोणत्या धर्मात जन्म घ्यायचा तुमच्या हातात नाही. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा तुमच्या हातात नाही. तुमचा भाव कोण असावा तुमच्या हातात नाही. तुमची बहीण कोण असावी तुमच्या हातात नाही. तुमचे चुलते कोण असावेत तुमच्या हातात नाही. पण तुमची बायको कोण असावी हे तुमच्या हातात आहे. पत्नी ठरवण्याचा म्हणजे याचा अर्थ संगत कोणाची असावी हे तुमच्या हातात आहे. मैत्री कोणाशी करावी हे तुमच्या हातात आहे. आपल्या हातात आहे ते करावं ना. मग तुकोबार आहे सांगतात देवाला, हरिदासाचे घरी. जन्मांतरी म्हटलेलं आहे, उत्तर जन्मामध्ये मला हरिदासांच्या घरामध्ये जन्म द्या. का मागितलं असेल हो? तुकोबार आहे असं नाही म्हणले देवाला, बडव्याची ये घरी. रोज संध्याकाळी कधी कधी 9च्या पुढे दर्शनाला जात जा. आता दर्शन रिकाम झालं आहे. रोज संध्याकाळी रुक्मिणीच्या उत्तरद्वाराजवळ 15-20 बडवे चक्क पत्त्याने खेळत असतात, बघायला जा. हां, म्हणजे बडव्याच्या घरी नाही. अजून सांगतो, असं नाही म्हणले फडकऱ्याचे असं बी नाही म्हणले. काय शब्द आहे? हरिदासाचे घरी. काय हो हरिदासाच्या घरात आहे काय सांगा ना. काय आहे? काय दगड आहे? घडी मोडक्या बाजा, वरी वाकडांच्या शेजा, दरदरीत पाण्या, काय करू उपचार कोप मोडकी. काय हे काय? काय नाही. पण त्यांच्या घरात आहे काय? वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धनती सदा सदा वैष्णवा घरी सर्व खाणं महत्त्वाचं नाही, खाणं साधं आहे. कण्या भाकरीचे खाणे, पुढं काय? सदा राम नाम गाणे. वैष्णवांच्या घरी भजन आहे, लक्षात ठेवा. ते भजन दुसरीकडे नाही, महत्त्व भजनाला आहे. असं आहे. आम्ही तुमच्या घरात आलो की तुमची इस्टेट किती आहे विचारायची का? आमच्यासारखा मुश्किल नाही विचारत. काय आम्हाला घेणं नाही, काय संबंध घेण्याचा. 10 मिनटं तुमच्या घरात बसायचं, निघून जायचं, काय इस्टेट विचारत बसायचं. तुमची मुलगी कुठं दिली, तुम्ही सून कुठली केली, काय कशाला पाहिजे ना उद्योग, काय कसं. आम्ही विचारणार तुमची. आता कसं भावानी मला सांगितलं 27 वर्ष आहे ना,
आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण 27 वर्ष ते करतायत ना. खरं म्हणजे लोकांच्या नियमानं 24 वर्षी जास्त झाली. लोकांचा नियम फक्त 3 वर्षाचाच आहे. 3 वर्षात श्राद्ध बंद. लोक म्हणतात तात्या वडिलाचं श्राद्ध किती वर्ष घालायचं असतं. मी लई खवाट आहे. मी म्हणलं जमीन किती वर्ष खायची असते. म्हणलं जमीन 3 वर्ष खा, त्याच्यानंतर माझ्या नावानं करून ते मी श्राद्ध घालतो. नाहीतर किती तर म्हाताऱ्यांच्या पुण्यतिथीचा माझ्याकडे आहेत भाऊ. किती तर म्हातारे, एक दोन म्हातारे, त्यांना माहीत होतं की आपली पोरं काय करणार आहेत. त्याने आमच्या बँकेमध्ये 10,000 रुपये तेल ठेवलेत. म्हणजे आमच्या व्याजामध्ये आणि आम्ही घालतो त्यांची पुण्यतिथी. बाकीचे काही नाही, पण भजन म्हणून आपलं वारकरी जेवायला घालायचे. हे आहे वैष्णवांच्याकडे. काय वैष्णवांच्याकडे भजन आहे म्हणून तुम्ही परंपरा सांगताना भजनाची सांगावं, बाकीची सांगायचं जाऊ नका. माझ्या वडिलांची मिरासी गाजे तुझी चरण सेवा, माझ्या तुझी चरण पांडुरंगा. तुकोबराय काय म्हणतात माहिती आहे का? नांदणूक ऐसे सांगा नाही तरी वाया बघा. तुम्हाला सांगायचं हे सांगा काय, आम्ही सगळं सोडतो हे सांगा ना. वैभवांची स्पर्धा लागल्या कीर्तनकारामध्ये. विठ्ठला आमच्या करवडीला या या म्हणजे तुम्ही येत आहेत का? मग करवडीला आमचं संडास बघायला या. काय नाही, 4 भिंती आम्ही उभी केल्या आणि त्याच्यावर पत्रा टाकला आहे, संपलं. बाकी काही नाही. बहुतेक स्टँडर्ड कीर्तनकार आमच्या तिथं आला तर त्या शौचालयामध्ये जाणार नाही असं मला वाटतंय. सगळंच बंद चाललं आहे, सगळंच. हे लॉकडाऊन झालं का नाही, ते बाकीच्या दृष्टीनं वाईट आहे, पण कीर्तनकाराच्या दृष्टीनं चांगलं आहे. कारण कीर्तनकारातलं हवेतलं विमान लँडिंग झालं. विठ्ठला एका कीर्तनकाराला फोन केला बरं का आमच्याकडल्या लोकांनी. म्हणले कीर्तन पाहिजे. ते म्हणलं 11,000 रुपये. म्हणजे अंतर तुमचं ना आमचं अंतर तर 15-20 किलोमीटर. 11,000. लोक म्हणले नाही जमायचं. बंद केला फोन. अर्ध्या तासानं त्याचा परत फोन आला. ते म्हणले 8,000 द्या. लोक म्हणले नाही बाबा, ज्याच्याकडे कीर्तनाचं सामान्य मनुष्य म्हणले ते शेतात मजुरी जाते बिचारं, त्याच्याकडे काय नाही जमायचं. फोन बंद केला. परत फोन आला. म्हणले 6,000 द्या. लोक म्हणले आता जरा आपण बी जरा वळून धरलं पाहिजे, येईल खाली. लोक म्हणले नाही. अहो एका दिवसाची मजुरी त्याची 250-300 रुपये काय वराशे. परत फोन बंद केला. परत अर्ध्या तासाला फोन आला. म्हणलं 3,000 द्या की राव. मग लोक म्हणले या. म्हणले या तर चालतंय. ह्याला म्हणायचं लँडिंग. विठ्ठला वैभव सांगू नका. तुकोबा आम्हाला वैभव सांगू नका. आम्हाला तुम्ही कुळाचार सांगा, आम्हाला संस्कार सांगा. म्हणून महाराज सांगतात हरिदासाचे घरी. का? हरिदासांच्या घरामध्ये संस्कार आहेत. मज उपजवा जन्मांतरी. मला हरिदासांच्या घरात जन्माला घाला. आमची इच्छा नाही, तू म्हणतोयस म्हणून मनसी काही मागा. या भागातलं भय मागणं आहे का नाही, हे मागणं मेहरबानीचं आहे. काही मागणं अर्धवाच आहे. देवाचा ऐसा करी हे मागणं अर्धवाच आहे. आमच्यावर उपकार करा असं आहे. आणि काही मागणं मेहरबानीचं आहे. आम्हाला इच्छा नाही, तू म्हणतोयस म्हणून म्हणती काही. मग तू म्हणतोय ना द्यायचं असलं हेच दे. मग
हे चिदेगा पांडुरंग. हे मागणं कसं आहे, सक्तीचं मागणं आहे, लक्षात ठेवा. आम्हाला दुसरं नाही चालत. तू चिकार देशील काय काय, आनने घो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीच्या. आम्हाला ते लागतच नाही. मग हा कशासाठी सांगितलं, संस्कार. तिथं संस्कार झाले पाहिजे. तुकोबारा एका प्रमाणामध्ये देवाला सांगतात, मना येईल तो जन्म दे. तुझ्या मनाला येईल तो जन्म दे. भलते कुळी भलते ठाई, कोणत्याही कुळामध्ये दे, कोणत्याही ठिकाणी दे, ते मी साकडे घालीच नाही. पण तुकोबाराने कशी मेक मारली बघा. कोणत्याही कुळात घाल, कोणत्याही ठिकाणी घाल, ते काय तुला मी साकडं घालत नाही. पण एकच इच्छा आहे, हृदय येऊनी तू नव जावी. आता कुठं घातलं पाहिजे सांगा की मग. हृदय येऊनी तू नव जावी. तू हृदयातून जाऊन हो, बाकी काय नाही. नामदेवाचा घोडा बघा का. नामदेवाला सांगतात पक्षी कर. पण पक्षी कर, पण मुलगा पक्षी करशी तरी चार्याचे निमित्ते, तुझे दारी वसे ऐसे करी. वृक्ष करशी तरी मंडपाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करशी तरी ग्रासाचे निमिषे, तुझे दारी वसे ऐसे करी. नामा म्हणे देवा कीर्तनाचे मिसे, तुझे दारी वसे. आमच्यावर संस्कार होऊ देत आणि तुझ्या ठिकाणी आमचा बास, बाकी काय नाही. पण जाता लोटांगणी, संता लोटांगणी. आता एक आहे संस्कार आहेत ना. मग संस्कार आता संत कशाला, मग संस्कार आहेत असता का. तुम्हाला वाटतं आहे का अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या मुलावर संस्कार केले ना, असं वाटतं का तुम्हाला. अहिल्यादेवी होळकर म्हणजे काय, एक सात्विक संपन्न बाई होऊन गेली. जमलं तर चरित्र वाचलं पाहिजे काय काय चरित्र. अहिल्याबाई होळकर, या बाईवर जेवढे आघात झाले तेवढे आघात कुणावर झाले. अहिल्याबाई होळकरांच्या जीवनामध्ये एकंदर त्यांच्या घरातली 23 माणसं मेली. 23. तेवढं दुःख त्या साध्वीनं सहन केलं. एक वेगळी बाई होऊन गेली. अतिशय. आम्ही ह्याला गेलो, त्या काय म्हणतात त्याला, माहेश्वर, मध्य प्रदेशामध्ये आहे ना, त्या अहिल्याबाईची राजधानी. तिथं आम्ही गेलो होतो. तर तिथं पूजा चालली होती. बारकी बारकी लिंग एवढी चिखलाची. ती रोज करायची, रोज 11,000 रोज. रोज दिवस अजून पूजा ती चालू आहे. तर तिथल्या ब्राह्मणाने सांगितलं आत्ता 11,000 आले. बाय होत्या तेव्हा लाख होत होती रोज. काय असेल एवढी संस्कारक्षम बाय. तिनं आपल्या मुलावर कसे संस्कार केले असतील. पण दुर्दैवानं त्यांचा मुलगा मात्र तसा नव्हता. त्याला आपल्या घरी बुवा लोक आलेले आवडत नव्हते. पण संता लोटांगणी, संतांच्या विषयी प्रेम पाहिजे ना. जाता लाज नको म्हणे. संतांच्या लोटांगणात जावं, संतापुढं लोटांगण घालावं. त्यावेळेला मी लाजू नये. असं का म्हटलं आहे सांगा. असं म्हटलं आहे, संस्कार नसतील तरी सुद्धा संत पाहिजेत. संस्कार नाहीत आणि संत आहेत तर संत ॲडजस्ट करून घेतात, दुरुस्त करून घेतात. आपण हे ऐका. संतांना माहीत होतं, आज्या वेळाला जर सांगितलं की हा धंदा सोड, तर सोडणार नाही. त्याला जर सांगितलं की परमार्थ करणार नाही. पण संतांनी पर्याय असा ठेवला, याच्या पुढच्या मुलाचं नाव नारायण ठेव. आणि त्याने ठेवलं. काय परिणाम झाला. प्रत्येक वेळेला मुलाला हाक मारताना नारायणा. तो 10वा मुलगा होता. आपण म्हणतो त्याला शेंडफळ. त्यामुळं सगळ्या धाकट्या मुलावर प्रेमले असतं माणसाचं. त्याच्यावर जास्त प्रेम. अगं नारायण कुठे गेला गं. हे हाक मार जेवायला. जेवला नाही नारायण. संतांनी सांगितलं बीज पेरलं की काय, वाढविणे सुख भक्तिभाव
कुळाचार नाम हेचे आम्हा करणे काम. संतांनी बीज पेरलं नामस्मरणाचं. आणि वैकुंठात देऊन भगवान त्याला सांगितलं, न वटणारं गिऱ्हाईक वटवलंय, त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तो हाक मुलाला मारणार आहे, पण तुम्ही तुमच्या नावावर जमा करून घ्या. आहे ना गंमत? केवढी काळजी आहे संतांना. त्याला म्हणतात करुणी सायास. हे कसे सायास सांग? हा परमार्थ करणार नाही. मग पर्याय सांगितला, मुलाचं नाव नारायण ठेव. त्यानं ठेवलं आणि त्यानं जेवढ्या हाका मारल्या तेवढ्या सगळ्या भगवंताने आपल्याकडे घेतल्या ना. पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पुण्य. त्यानं हाक मारली होती मुलाला, ती मिळाली भगवंताला. यमदूतांनी आजयमळाला बांधून जेव्हा नेलं तेव्हा विष्णुदूतांनी सोडवलं, म्हणले तुम्ही धर्मनिष्ठ आहात. यमधर्म म्हणजे धर्ममार्ग, आणि त्या धर्माचार्याचे तुम्ही नोकर आहे आणि आदरमानं कसे वागता? म्हणजे आदरमान कसं? तुम्ही याला कसं न्यायला लागलाय? तर यमदूत म्हणले, बाबानो याचं रेकॉर्ड तुम्हाला माहीत नाही. यानं जन्मात कधी परमार्थ केलेला नाही. परमार्थ सोडून द्या, पण चांगलं काम बी केलेलं नाही. विष्णू म्हणले, काय बोलणं तुमचं हे? अहो हा आता मरताना नारायण म्हणला की हा. यमदूत म्हणले, तुमचा गैरसमज झाला आहे. त्यानं देवाला हाक मारली नाही. कुणाला मारली? त्यानं मुलाला हाक मारलेली आहे. विष्णुदूत म्हणले, बरोबर आहे. मग विष्णुदूताने असा युक्तिवाद केला. ते म्हणले, आमच्या मालकाचं नाव याला ठेवलं आहे का याच्या मुलाचं नाव आमच्या मालकाला ठेवलं आहे? ते म्हणले, तुमच्या मालकाचं याच्या मुलाला ठेवलं आहे. मग म्हणले, आमचंच आहे. घर आमचंच आहे, तो भाड्यानं राहिला आहे तात्पुरता तिथं. नामस्मरण सोडावं लागलं. काय गमत आहे हो? सोडावं. यमदूत यमाकडे गेले आणि त्यांनी यमाकडे तक्रार केली की म्हणे, महाराज अवघडच आहे. तुम्ही आम्हाला ड्युटी देता, आम्ही ड्युटी करतो आणि त्या ड्युटीमध्ये असं कोणीचं हरकत घेतं. म्हटलं काय झालं? तुम्ही सांगितलं आम्हाला ह्याला घेऊन या त्याला घेऊन या. तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक आम्ही दुराचारी माणसाला आणायला गेलो तर विष्णुदूतांनी त्याच्यामध्ये रदबदल करून त्याला घेऊन गेले. हो, हे असं उलटं कसं? काय झालं? ते म्हणले, विष्णुदूत म्हणले, हा नारायण म्हणला आहे. यम म्हणला, मग त्यांचं बरोबर आहे. हा हो, त्यांचं बरोबर आहे. त्याने केलं तेच बरोबर आहे. तुमचं चुकलं, त्याला तुम्ही विरोध केला. आता काय करा? मग यमदूताने विचारलं, आम्हाला असं वाटतं की सगळ्या जगाचा नियंत्रण तुम्हीच आहे, बॉस. यम म्हणला, नाही बाबा, माझ्यासारखे 12 बॉस आहेत, 12 बॉस. त्यांची नावं सांगितली तिथं. त्याच्यामध्ये ध्रुव आहे, भीष्माचार्य आहेत, नारद आहेत, स्वयंभू मणी आहे, असे भगवान शंकर आहे. असे म्हणले 12 बॉस आहेत, 12 बॉस. आणि 12 बॉस आहे ना, त्याच्यावर आणखीन एक मोठा बॉस आहे, त्याला म्हणतात बिग बॉस. यमदूत म्हणले, तो बिग बॉस कुठं राहतो? तो म्हणले, बारामतीमध्ये राहतो बिग बॉस. म्हणून राज्य उद्धव ठाकरेचं आहे, पण रिमोट कोणाचा आहे? बिग बॉस. आता काय होते कार्तिकेत बघूया. अजून तर बरं आहे, मंदिरं उघडी आहेत. काय सांगता येत नाही दिवाळीपाशी. ऐन दिवाळी दिवशी यांच्या जर काय अंगात आलं अजून सांगतील दिंड्या बंद. मला ज्या लोकांचे फोन येतात ते मला, महाराज दिंडी काढायचं. काढायची मला काढायचं नाही. म्हणजे काय नाही म्हणलं, अजून काही सरकारचं बंधन नाही. मला तर त्यांनी परत नियम काढल्यावर करायचं काय? विषय काय? हरिदासाचे घरी काय ताकद आहे संताकडे सांगा. तुम्हाला 2 उदाहरण, गोष्टी सांगत नाही, गोष्टीला वेळ लागेल. 2 उदाहरण आहे. एक उदाहरण आहे, सनकादिकांनी शाप दिला जय विजयांना. तर जय विजय म्हणले देवाला, असं कसं आमची ड्युटी? भगवान म्हणले, तुमचं खरं आहे, पण हा शाप दुसऱ्या कोणी दिला असता तर मी बदलला असता.
पण हा शाप संतांनी दिला आहे, मला बदलण्याचा हक्क नाही. आणि याच्या विरुद्ध जाऊ नाही की रामाचं दर्शन घेताना एका राजानं विश्वामित्राला बघितलंच नाही. विश्वामित्र राग आला, सगळे मला नमस्कार. विश्वामित्राचे डोळे वटरले. भगवान म्हणले चुकलं नाही, शिक्षा द्या. म्हणले काय द्यायची? फाशी. आता बरं आहे का? ते राजा वैतागला. का तो राजा गेला अंजनी मातेकडं. आईसाहेब, मोठा दुर्दैवी प्रसंग आहे. काय? म्हणले फाशी. कोण देणार आहे? राम. ते म्हणले जरा अवघड केस आहे, नाही पण तुम्ही काहीतरी करा. जरा थांब म्हणले. तेवढ्यात हनुमा आला. हनुमा, ह्या माणसाचं काम केलं पाहिजे, तुम्ही सांगायचं ना, आम्ही ऐकायचं. म्हणले जरा अवघड केस आहे. किती बी असू दे. काय अवघड केस आहे? ते म्हणले याला राम फाशी आत्ता कसा आहे. हनुमंतराय म्हणले अवघड आहे. ते म्हणले आता तुझं तू बघ, मी याला वचन दिले. हनुमंतराय म्हणले ठीक आहे, जा रामाकडे जाऊन त्यांना सांगा म्हणावं मला क्षत्रियासारखं मारा, फाशी देऊ नका, म्हणजे लढून मारा, आणि लढायला तुम्हीच या. भगवान म्हणले अवघडच आहे. ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी लढायला. राजाने विचारलं हनुमंतराला, आपलं सैन्य? म्हणजे सैन्य लागत नाही आपल्याला, आपण दोघं बस झालो. आणि ते एका पिंपळाच्या पारावर दोघं बसले. भगवान म्हणले याला मारण्यासाठी लय सैन्य, 600-500 काय झालं? 600-500 सैन्य घेऊन गेले. बघतात तर पलीकडच्या पार्टीला काहीच नाही, कोणच दिसेना. लक्ष्मणा, कसं काय रे? का माघार घेतली? बघ. लक्ष्मणला माघार नाही घेतलेली, 2 माणसं दिसतात. जरा म्हणले चौकशी करून ये. लक्ष्मण चौकशीला आला बरं का. बघितलं तर त्या राजाच्या शेजारी कोण होतं? हनुमान, म्हणजे आपला आमदार. ए हनुमा, तुझं काय जमलिंग झालं का? म्हणलं का हो, इकडे कसं आलायस? हनुमा म्हणला लई दिवस तुमच्या पार्टीत राहिलो ना, इकडे बी येत. अरे पण ती आपली पार्टी नाही, नसू दे म्हणले. हाय इथं बरं आहे. लक्ष्मण गेला सांगत, म्हणल्या गोष्ट झाला काय? म्हणजे आपला आमदार तिकडे गेलाय. गेला कसा? पुढचं नाही सांगायचं. भगवान म्हणले बघ ठीक आहे चला, ओट. त्या राजानं सांगितलं आम्ही लढणारच नाही, तुम्ही एकतर्फी बाण मारा. आता रामाला राग आला. रामाने धनुष्यावर बाण चढवला आणि तो राजा घाबरला. तर हनुमंतराय म्हणले घाबरू नको, सुटू दे बाण. का मला बाण सुटलो, काय शिल्लक राहिलं? बाण सुटलं, मान जय श्रीराम. तो राजा म्हणला जय श्रीराम. बाण आला. त्यानं राजाला प्रदक्षिणा घातली आणि जाऊन गपचूपपणी रामाच्या बाच्यात बसला. आता ते म्हणले रामाला दिवसभर बाण सोडा, दिवसभर काय. सूर्यास्त झाला. राजा म्हणला मुदत संपली, आता तुम्ही मला मारू शकत नाही. भगवान म्हणले काय काय काढले ते तर सांग. मला काय नाही, तुमचंच नामस्मरण. मला विषय वाढवायचा नाही. धरिती या हाती संत कृपावंत, पाळी पंढरनाथ लळा त्यांचा. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही मगमदारी पेक्षा म्हणून संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि तुझ्या भजनाच्या रंगात नाचावं. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. सांगा. हरिदासाची घारी, हरिदासाची घारी, हरिदासाची घारी.
हरिदासाचे घरी मग उपदवा जन्मधारी मग उपदवा जन्मधारी मनसिताही पार हे देवडोबा हे देवडोबा हे देवडोबा हे देवडोबा हरिदासाचे घरी हरिदासाकडे काय सांगतो तेव्हा संपवतो. काय मला यायला वेळ लागतो सगळ्यांना माहीत झाले आणि जाताना मी लवकर जातो हे सगळ्यांना माहीत झालं. सर मी अलीकडे लय कीर्तन करत नाही, खरंच करत नाही. माझं कीर्तन अलीकडे 1 तास 1.5 तास आले जास्त नाही. आणि काय बाबा महाराजसारखं पैसे मागत नाही त्यामुळे काय काय असेल ते काय करायचं. या वैष्णवाचे घरी प्रेम सुखाई खरी कर जोडोली हरिदासाचे काय काय प्रेम सुख प्रेम तेथे वास करे प्रेम तेथे वास करे राहे हरिदासाचे घर राहे हरिदास प्रेम कुठे आहे. प्रेम वैष्णवांच्याकडे आहे पण संगत वैष्णवांची करावी लागली. डोंगरे महाराज सांगायचे विलासी लोगों की संगत मत करना नेहमी सांगायचे. प्रेम संगत वारकऱ्यांची करावी त्यांच्याकडं प्रेम आहे. दिवाळीला एका घरात गेलो बरं का, वारकऱ्याचं घर आणि म्हातारी जुन्या काळातली वारकरीनेच प्रेमळ म्हातारी. खूप काय काय अशा प्रेमळ म्हाताऱ्या की माझ्या जिंदगीभर लक्षात राहिल्यात.
अति प्रेमळ म्हातारी. तात्या फराळाचं देते. म्हणलं फराळाने जाम झालो लय देऊ नका, उगत थोडं देते म्हणले. कानवलं काय काय दिलं तिनं. म्हणलं कानवलं नको, मग जरा चिवडा खावा. म्हणलं चिवड्यात लसूण दिसतोय. हां लसूण आहे. म्हणली चकली खावा. मग मी चकली हातात घेतली. मला शंका आली हो. म्हणलं चकलीत लसूण. हो चकलीत कुठं लसूण असतं होय. चकलीत लसूण. म्हणलं चकलीत लसूण नाही, पण चकलीला जी चटणी वापरली त्याच्यात असेल का नाही. म्हातारी काय म्हणे माहिती का, त्याच्यात किती एवढाच असतो खावा. हे प्रेम आहे. आणि मी खाल्लं तुम्हाला खोटं मला प्रश्न काय. मी चहा पित नाही, सगळ्याला माहीत आहे. एका घरात गेलो तर तिला माहीत नाही तिनं चहा केला. आणि आमच्याकडली मुलं म्हणली आजी तात्या चहा पित नाहीत. आत्ता काय करावं देवा. आता तिच्या घरात एवढंसं दूध होतं, तेवढा तिने चहा केलेला. तेवढ्या त्यामध्ये दूध संपलेलं. तिच्या डोळ्यात आलं पाणी. म्हणलं आजी तसं काय नाही, मी पितो चहा. पेलो म्हणलं ही म्हातारी हे योग्य नाही. आणि आता आमचे गुरुजी काय सांगायचे बरं का भाऊ. आमचे गुरुजी सांगायचे आम्ही चहा पित नाही बरं का, आम्ही चहा पित नाही, पण चुकून एका दिवशी पिलो तर काय विधवाबाईनं कुंकू लावलेच का वाईट का म्हणजे. पेलो समजू एवढं कधी. त्याच्यामुळे काय नरकात जात आहे का असं. ते काही तारतम्य असतं ना. एक मुस्लिम बाई तिनं फकीराला घरी बोलवलं. तिला माहीत नव्हतं. आणि फकीर तिनं आणली जिलेबी. म्हणजे जिलेबी ते फकीर म्हणले माँ मेरा रोजा है. अरे बापरे. तिच्या लक्षात आलं नाही उपवास आहे. बाई रडायला लागली. काय करावं. मोठ्या हौसेने तुम्हाला बोलवलं मी आणि तुमचा उपवास निघाला. काय कसं काय माझं प्रारब्ध आहे. ती रडायच लागली. मग तो फकीर म्हणला माँ मत रो मैं जिलेबी खाता हूँ. त्याने घेतली आणि खाल्लं कडं. म्हणली भैया मेरे वजह से आपका रोज़ा टूट गया. तो फकीर म्हणला चाहे मेरा रोज़ा टूट जाए मगर तुम्हारा दिल मत टूट जाए. हे प्रेम व्यस्त. प्रेमळ माणसं लगेच लक्षात येतात लगेच. कसं आहे प्रेमळ माणसं आहे ना ते बोलतात सारखी घडा 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 घडा. मोकळ्या म्हणायच्या प्रश्न. त्याला म्हणतो खडकावरचा काढा. बरं प्रेम सुख इच्छा करी. प्रेम या वैष्णवांच्या घरातच येतं. शेवटचा अभंग सांगतो सेवा संपवतो. हरिचा इथे हरिदासाकडं काय नाही तया भयमोह होऊन राहती बळकट कास धरोणी पाय तजिले नलगे मान मृतिका कंठी नामामृत आणायचं वाव तरी जगजेठी काम क्रोधा गिरे तरी बळे तरी म्हणत पुढे लीन तरी सकळांच्या तळा उदार तरी देहाची सकळा जाणो निकळा संसार तो तयाचा दास मोक्ष तो रिद्धी सिद्धी देश जन्म मृत्यू स्वप्ना सारिके आपत्या न दिसे पारिके तुका म्हणे अखंडित सुखे वाणी वदे मुखे हे आहे म्हणून हरिदासाचे घरी ज्ञानेश्वर जय जय आम्ही अभंग म्हणणार आहे पण फुलं टाकायची नाहीत. जाग्यावर जायचं आणि फुल उचलून फोटोला व्हायचं. फुलं टाकायची पद्धत मी बंद केलेली आहे. फुलं टाकल्यामध्ये काय होतं आपण आदरानं फुलं टाकतो आणि ती परत लोकांच्या पायाखाली येतात. नाही का बरं 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 मग चांगली गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी टाक फुलं टाकल्यावर काय होतं ज्यांची पुण्यतिथी त्यांच्या अंगावर पडतच नाही आणि जे जिवंत आहेत त्यांच्याच आपलं ॲडव्हान्समध्ये पुण्यतिथी चांगला
तुम्ही संत माय बाप कृपा काय अवतार तुम्हा धरावे जन जड वाढविणे सुख भक्तिभाव पुराचार नाम का म्हणे गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हाला कुंडली कवरधार विठ्ठल तुकाराम तुकार काका काका म्हणली की द्रौपदी हा म्हणा काका तुका म्हणे ए तुका म्हणे अंगी मनसी काही मा मनसी काही मनसी मनसी काही मागा पांडुरंगा पांडुरंगा तात्या हे मनसी काही
बोली लीले कुरे वेळी वाकुळे नाही विचारला अधिकार आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पेशा ज्ञानदेव झाले समाधान तुझे चरण आता उठायचे म्हणा